ओके. जय हिंद, नमस्कार. मी श्री देशपांडे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की ओसीएमचा फर्स्ट लेसन जो आहे इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस, म्हणजे कॉमर्स म्हणजे काय, बिझनेस म्हणजे काय याचं बघितलं आणि थोडंसं बघितलं कोणता इम्पॉर्टंट आहे त्या सब्जेक्टमध्ये, म्हणजे कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे किंवा कोणत्या क्वेश्चन मध्ये डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये कोणत्या तुम्हाला जास्त लक्ष द्यायची गरज आहे जास्त, म्हणजे कोणत्या एक्झाम मध्ये येतील. तर आता सेकंड लेक्चर करूया. तो सेकंड लेसन आहे ट्रेड. सो ट्रेड म्हणजे काय, थोडक्यात ट्रेड म्हणजे बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस, म्हणजे बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स किंवा सर्व्हिसेस, म्हणजे कोणतंही तुम्ही प्रोडक्ट घेताल तुमच्या स्टेशनरीच्या दुकानातून, शॉपमधून किंवा क्लोथच्या शॉपमधून, तुम्ही कोणतेही कपडे घेतले, क्लोथ घेतले, सो त्याला ट्रेड म्हणतात. सो ट्रेड भरपूर प्रकारचे आहेत. सो ट्रेड मध्ये मेनली क्लासिफिकेशन, जशी आता इथं मागं बोर्ड मध्ये मी ट्री डायग्राम दाखवलेली, हे फर्स्ट ट्री डायग्राम अशी. सो ही सेम ट्री डायग्राम तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहे. सो फर्स्ट ट्रेड मध्ये क्लासिफिकेशन होतं ते आहे म्हणजे इंटरनल ट्रेड आणि एक्सटर्नल ट्रेड. तर इंटरनल ट्रेड म्हणजे काय आणि एक्सटर्नल ट्रेड म्हणजे काय. सो इंटरनल ट्रेड म्हणजे जो ट्रेड तुमच्या कंट्री भोवतीच होतो त्याला इंटरनल ट्रेड म्हणतात, म्हणजे ट्रेड विदिन अ कंट्री इज कॉल्ड इंटरनल ट्रेड. आणि एक्सटर्नल ट्रेड म्हणजे जे तुमच्या कंट्री आउटसाइड द कंट्री होती, म्हणजे फॉरेन कंट्रीज इन्व्हॉल्व्ह होतात त्या ट्रेड मध्ये, त्याला म्हणतात फॉरेन ट्रेड. सो इंटरनल ट्रेड आणि एक्सटर्नल ट्रेड हे म्हणजे जास्त ह्याचं वास्ट नाहीये. सो थोडक्यात एक लक्षात घ्यायचं की जे ट्रेड तुमच्या कंट्रीमध्ये होते, म्हणजे थोडक्यात तुमच्या एरियामध्ये होते, आता होलसेलर वगैरे रिटेलर झालं, म्हणजे B2C झालं, तर तुम्ही ज्यांच्याकडून तुम्ही स्टेशनरी घेता ते इंटरनल ट्रेड मध्ये येतात. म्हणजे बुक झाले, नोटबुक झाले किंवा मोबाईल फोन वगैरे झाले, तुमच्या एरियामधून जसे घेता तुम्ही त्याला इंटरनल ट्रेड म्हणतात. आणि सेकंड झालं फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेड हे मल्टीनॅशनल कंपनीज करतात किंवा मोठे मोठे जे कंपनी असतात ते, म्हणजे सॉफ्टवेअर वगैरे डिझाईन करून घ्यायचं. सो एका फॉरेन कंपनीला ते टाईप असतात, सो त्याला म्हणतात फॉरेन ट्रेड. सो आता इंटरनल ट्रेड मध्ये परत दोन क्लासिफिकेशन आहेत, तुम्ही एका मध्ये बघू शकता, होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. तर होलसेल ट्रेड म्हणजे होलसेलर करतो होलसेल ट्रेड. सो होलसेलर म्हणजे काय किंवा रिटेलर म्हणजे काय, रिटेलर करतो तो रिटेल ट्रेड. तर होलसेलर म्हणजे काय, रिटेलर म्हणजे काय. होलसेलर म्हणजे जो आता गुड्स किंवा एखादं प्रोडक्ट घेतलं तर होलसेलर म्हणजे तो एखादं बल्क मध्ये घेतो प्रोडक्ट, आणि रिटेलरला एक स्पेसिफिक क्वांटिटी, म्हणजे त्याच्यातून 10% क्वांटिटी किंवा 20% क्वांटिटी अशी 2-3 रिटेलर्सला तो सेल करतो, त्याला म्हणतात होलसेलर. होलसेलर म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याला त्या पर्टिक्युलर गुडचा, त्याच्याकडून तो होलसेल मध्ये प्रोडक्ट बाय करतो आणि रिटेलरला सेल करतो, म्हणजे तो करतो बी टू बी ट्रेड मध्ये तो इन्व्हॉल्व होतो. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. सो रिटेलर हा पण एक बिझनेसमॅन झाला आणि होलसेलर पण एक बिझनेसमॅन झाला. सो सेकंड आहे रिटेल ट्रेड म्हणजे काय. तर रिटेल ट्रेड म्हणजे जो होलसेलर कडून प्रोडक्ट किंवा कोणताही गुड्स बाय करतो आणि तुमच्या कन्झ्युमर पर्यंत पोहोचवतो, त्याला म्हणतात रिटेल ट्रेड. हे तुमचे छोटे छोटे शॉपकीपर झाले, म्हणजे स्टेशनरीचे शॉपकीपर झाले किंवा क्लोथचे शॉपकीपर झाले, जे B2C सेलिंग करतात, म्हणजे बिझनेस टू कस्टमर, त्याला म्हणतात रिटेल ट्रेड. तर रिटेल ट्रेड मध्ये पण पुढे क्लासिफिकेशन आहेत, इथं दाखवलेलं आहे, त्या चेक करा. रिटेल ट्रेड मध्ये फर्स्ट दोन क्लासिफिकेशन आहे, एक आहे इंटिनिरंट रिटेलर आणि सेकंड आहे फिक्स शॉप रिटेलर. तर इंटिनिरंट रिटेलर म्हणजे जे तुमचे स्मॉल येतात, म्हणजे पेडलर झालं, हॉकर झालं किंवा चिप जॅकर झालं, मार्केट ट्रेडर झालं, स्ट्रीट ट्रेडर झालं. हॉकर्स म्हणजे ज्यांच्याकडे स्मॉल एक कार्ट असतं त्याच्यात ते गुड्स वगैरे सेल करतात, त्यांना म्हणतात हॉकर्स. आणि पेडलर्स म्हणजे आपण सांगू शकतो जे की त्यांचे गुड्स त्यांच्या हँडमध्ये असतात, म्हणजे ते वन प्लेस टू अनदर प्लेस ते सेल करतात, त्याला म्हणतात
पेडलर्स. आणि सेकंड आहे फिक्स शॉप रिटेलर्स. फिक्स शॉप रिटेलर्स म्हणजे ज्यांची पर्टिक्युलर शॉप आहे. आता तुम्हाला सांगितलं की स्टेशनरीचं शॉप झालं किंवा क्लोथिंगचं शॉप झालं, कोणताही क्लोथ असेल रिटेलर मध्ये सांगितलेलं. सो ते झाले फिक्स शॉप. आता फिक्स शॉप मध्ये पण परत दोन क्लासिफिकेशन आहे. एक आहे स्मॉल स्केल रिटेलर आणि एक आहे लार्ज स्केल रिटेलर. तर स्मॉल स्केल रिटेलर म्हणजे काय आणि लार्ज स्केल रिटेलर म्हणजे काय? तर स्मॉल स्केल शॉप म्हणजे जे तुमच्या स्टेशनरीचे छोटे छोटे शॉप झाले किंवा क्लोथिंगच्या दुकानाचे छोटे छोटे शॉप झाले, त्याला म्हणतात स्मॉल स्केल शॉप. आणि मेन लार्ज स्केल रिटेलर्स म्हणजे काय, जे डीमार्ट झाले, मोठे मोठे मॉल झाले, रिलायन्स झालं, ट्रेंड्स झालं, परत अजून एक घेऊ शकता क्रोमा झालं, रिलायन्स डिजिटल, मोठे मोठे मॉल्स, शोरूम. सो ते लार्ज स्केल रिटेलर्स मध्ये येतात. सो हा झाला पार्ट रिटेलचा. एक आहे इंटिनिरंट रिटेलर आणि फिक्स शॉप रिटेलर. ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की हे डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये तुम्हाला येऊ शकतं. म्हणजे इंटिनिरंट रिटेलर म्हणजे काय आणि फिक्स शॉप रिटेलर म्हणजे काय, हे एक बेसिक डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये येऊ शकतं. 5 मार्क्सला येऊ शकतं. सो त्याच्यामध्ये मेनली 6 to 7 पॉईंट्स इनफ आहे रायटिंग करण्यासाठी. आणि असे पण डिस्टिंग्विश बिटवीन येऊ शकतात की फिक्स शॉप रिटेलर म्हणजे स्मॉल स्केल रिटेलर म्हणजे काय आणि लार्ज स्केल रिटेलर म्हणजे काय. तर तुम्हाला एक्झाम्पल देऊन पण तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. हे मोस्टली 4 to 5 मार्क्सला येतं. रिटेलर डिस्टिंग्विश बिटवीन झालं. आणि ब्रीफ मध्ये जर विचारायचं झालं म्हणजे ह्याच्यामध्ये पेपरमध्ये, तर ट्रेड म्हणजे काय येईल किंवा व्हॉट इज इंटरनल ट्रेड, हे 2 to 3 मार्क्सला येईल मोस्टली जास्त. इंटरनल ट्रेड आणि एक्सटर्नल ट्रेड म्हणजे काय. सो आता झालं इंटरनल ट्रेडचं, जसं मी ब्रीफिंग दिलं इंटरनल ट्रेड असतं. हे इंटरनल ट्रेड फर्स्टली 2 क्लासिफिकेशन होतात त्याचे. ते आहे होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. आणि होलसेल ट्रेड म्हणजे काय, रिटेल ट्रेड मध्ये. पर रिटेल ट्रेड मध्ये परत 2 क्लासिफिकेशन आहे. एक आहे इंटिनिरंट रिटेलर आणि दुसरा आहे फिक्स शॉप रिटेलर. तर फिक्स शॉप रिटेलर मध्ये परत 2 आहेत आणि इंटिनिरंट रिटेलर मध्ये 3 आहे, हॉकर्स, पेडलर वगैरे. सो आता नेक्स्ट टॉपिक आहे एक्सटर्नल ट्रेड. एक्सटर्नल ट्रेड मध्ये म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं, एक्सटर्नल ट्रेड म्हणजे ज्यावेळेस 2 कंट्रीज इन्व्हॉल्व्ह होतात त्याला एक्सटर्नल ट्रेड म्हणतात. सो एक्सटर्नल ट्रेड मध्ये 3 क्लासिफिकेशन आहेत. एक आहे इम्पोर्ट, दुसरा आहे एक्सपोर्ट आणि तिसरा आहे इंटरपोर्ट. इम्पोर्ट म्हणजे काय, म्हणजे जे आपण बाहेरून इम्पोर्ट करतो, म्हणजे फॉरेन मधून जे आपण इम्पोर्ट करतो. एक्झाम्पल तुमचे मोबाईल झाले जे फॉरेनचे आहे, म्हणजे ऍपल झाला जो युएसचा आहे, किंवा जॅपनीजचे जे मोबाईल फोन आहेत ते आपण इम्पोर्ट करतो इंडियामध्ये, तर ते इम्पोर्टच्या अंडर येतं. दुसरं आहे एक्सपोर्ट. तर एक्सपोर्ट म्हणजे आपण एक्सपोर्ट काय करतो, तर आपण मेनली स्पायसेस मध्ये एक्सपोर्ट करतो. सो इंडिया आता ही मोस्टली स्पायसेस म्हणजे भरपूर प्रकारच्या स्पायसेस हे इंडियामध्ये आहेत. सो ते एक्सपोर्ट होतात किंवा कोणत्याही ग्रेन्स म्हणतात, फूड ग्रेन्स. सो ते एक्सपोर्ट होतात. आणि इंटरपोर्ट म्हणजे काय, इंटरपोर्ट म्हणजे एक मीडिएटर टाइप मध्ये आपली कंट्री म्हणजे इंडिया मीडिएटर टाइप मध्ये काम करते. मीडिएटर टाइप मध्ये म्हणजे सांगता येईल की युएस कडून ते परचेस करतात, आणि दुसऱ्या कंट्रीला ते सेल करतात. सो ते झालं इंटरपोर्ट ट्रेड झालं ते. सो एक्सटर्नल ट्रेड मध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये पण हे येऊ शकतं तुम्हाला राईट इन ब्रीफ. इम्पोर्ट झालं, इम्पोर्ट म्हणजे काय किंवा एक्सपोर्ट म्हणजे काय हे एक्झाम्पल देऊन तुम्ही सांगू शकता. आणि इंटरपोर्ट म्हणजे काय हे तुम्ही एक्झाम्पल देऊन सांगू शकता. तर आता हे ट्री डायग्राम आहे. सो ह्याच्यात एक ब्रीफिंग दिलं, शॉर्ट ब्रीफिंग होतं. सो ह्याच्यानंतर आहे मेन आहे स्टार्टिंग. जस्ट अ मिनिट. आता तर आपण बघू की चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, म्हणजे त्यांची प्रोसेस काय चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशनची. म्हणजे जसं मी सांगितलं मॅन्युफॅक्चरर, मग होलसेलर, मग रिटेलर, मग तुम्ही कन्झ्युमर. तर ती एक प्रोसेस आहे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशनची. सो ते एकदा कुठे टेक्स्टबुक मध्ये पण दिलेलं आहे.
आणि ते तुम्हाला ब्रीफिंग आन्सर इन ब्रीफ मध्ये पण येऊ शकतं, की मेनली 5 मार्क्सला पण येऊ शकतं ते. सो ते इम्पॉर्टंट आहे. चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. हँडरायटिंग कडे लक्ष देऊ नका, गडबडीत काढलेले. सो फर्स्ट आहे मॅन्युफॅक्चर, म्हणजे जे कोणतेही प्रोडक्ट झालं जो मॅन्युफॅक्चर करतो, म्हणजे क्लोथ झालं. आता क्लोथ जो मॅन्युफॅक्चर करतो त्याच्याकडे मोठे मोठे मशीन्स वगैरे असतात, तो मॅन्युफॅक्चर करतो. म्हणजे क्लोथिंग झालं. बिंग ह्युमन नावाचं एक ब्रँड आहे जे सलमान खानचं आहे, तुम्ही चेक करू शकता. सो त्याचे मोठे मोठे इंडस्ट्रीज असतात, मोठे मोठे मशीन्स वगैरे असतात. सो ते झाले मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आलं. आणि मॅन्युफॅक्चरिंग एकदा फर्स्ट रायटिंग करून दाखवतो. प्रोड्युसर आणि मॅन्युफॅक्चरर मेनली सेम आहेत. प्रोड्युसर आणि मॅन्युफॅक्चरर. नंतर येतात होलसेलर. आणि नंतर येतात रिटेलर. आता हे सगळं तर मी एक्सप्लेन केलेलं आहे की व्हॉट इज होलसेलर, व्हॉट इज रिटेलर, आणि लास्टला येतात कंझ्युमर, म्हणजे आपल्यासारखे कंझ्युमर जे कंझ्युम करतात गुड्स. कंझ्युमर किंवा कस्टमर. कस्टमर किंवा कंझ्युमर. तर ह्याच्याबद्दल सांगितलं होतं. आणि हे येऊ शकतं चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, हे मेनली 4 to 5 मार्क्सला येऊ शकतं. आणि आहे म्हणजे भरपूर मागच्या इयरच्या पेपरमध्ये पण आलेलं आहे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. सो हे म्हणजे लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. प्रोड्युसर म्हणजे काय, प्रोड्युसर आणि मॅन्युफॅक्चरर म्हणजे काय, हे एकच आहे. प्रोड्युसर आणि मॅन्युफॅक्चरर. एक बॉक्स करतो म्हणजे समजल. होलसेलर आहे, रिटेलर, आणि हे कस्टमर आणि कंझ्युमर. हे दोन्ही एकच. कस्टमर आणि कंझ्युमर म्हणजे कस्टमर आणि कंझ्युमर म्हणजे जे गुड्स किंवा सर्व्हिसेस कंझ्युम करतात. आता माझ्यासारखं जे आपण आता कोणते, आता हे माईकच झालं, तर मी माईक कोणत्याही शॉप मधून घेतलं, इलेक्ट्रॉनिक्स शॉप मधून घेतलं, तर हे मी कंझ्युम करतोय, तर मी कंझ्युमर झालो, कंझ्युमर किंवा कस्टमर झालो. तर नेक्स्ट त्याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये भरपूर दिलेलं आहे की होलसेलर ट्रेडर म्हणजे काय. आणि म्हणजे डेफिनेशन ही दिलेली आहे अकॉर्डिंग टू फिलिप कॉटलर. ही थोडी इझी डेफिनेशन आहे. सो डेफिनेशन तुम्ही बघू शकता काय, अकॉर्डिंग टू फिलिप कॉटलर, wholesaling includes all activities involved in selling goods or services to those who buy for resale or for business use. थोडक्यात आता हे बायफर्केट करून समजण्याची गोष्ट आहे. होलसेलिंग इन्क्लूड्स ऑल ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्ड इन सेलिंग. होलसेलिंग इन्क्लूड्स ऑल ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्ड इन सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस. होलसेलिंग म्हणजे काय, जी ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व होती. होलसेलिंग म्हणजे थोडक्यात बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स इन अ बल्क क्वांटिटी टू कंझ्युम और टू रिसेल फॉर बिझनेस यूज. हे फिलिप कॉटलर त्यांनी दिलं आहे. एक प्रोफेसर इकॉनॉमिस्ट आहे, त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांचे त्या होलसेलर या टॉपिक मध्ये फीचर्स वगैरे हे पण भरपूर दिलं आहे, ते पण येऊ शकतं. फीचर्स झालं. फीचर्स म्हणजे थोडक्यात काय की किती पार्टीज इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये, किंवा तो बाय कसं करतो, स्मॉल क्वांटिटी मध्ये गुड्स बाय करतो किंवा लॉंग क्वांटिटी मध्ये गुड्स बाय करतो, ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे फीचर्स वगैरे. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन तुम्हाला डायरेक्ट दिलेला आहे लास्ट लेसनच्या लास्ट साईडला, एक पेज नंबर 36 ला इंटिनिरंट रिटेलर आणि फिक्स ऑफ रिटेलर. हे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी की हे डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये येऊ शकतं. म्हणजे हे दोन्ही डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये येऊ शकतं, किंवा स्मॉल स्केल रिटेलर्स आणि लार्ज स्केल रिटेलर्स हे पण डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये येऊ शकतं. जनरल स्टोअर्स, स्पेशालिटी स्टोअर्स. जनरल स्टोअर म्हणजे काय, स्पेशालिटी स्टोअर म्हणजे काय, डिपार्टमेंटल स्टोअर म्हणजे काय, चेन स्टोअर म्हणजे काय,
किंवा होलसेलर आणि रिटेलर जे मी सांगितलं होतं, हे डिस्टिंग्विश बिटवीन मेनली येऊ शकतं या लेसन मधून, कारण की हा लेसन इम्पॉर्टंट आहे. आणि सो आता इंटरनल ट्रेड आणि म्हणजे काय, फॉरेन ट्रेड म्हणजे काय, हे ब्रीफिंग मध्ये पण येऊ शकतं आणि डिस्टिंग्विश मध्ये पण येऊ शकतं, दोघांपैकी एकात येईल. सो आता एक्सरसाइज कडे हे करू. सो एक्सरसाइज मध्ये माग आन्सर दिलेला आहे, तर ते घेण्यात काय अर्थ नाही त्याचा. तरी फर्स्ट आहे, डॅश इज द लिंक बिटवीन प्रोड्युसर अँड रिटेलर्स. लिंक बिटवीन प्रोड्युसर अँड रिटेलर. लिंक बिटवीन प्रोड्युसर अँड रिटेलर. प्रोड्युसर अँड रिटेलर, होलसेलर. सांगितलेलं आहे सर. प्राइस चार्ज बाय रिटेलर इज जनरली. आता प्राइस चार्ज बाय रिटेलर, आपण कोणतेही प्रोडक्ट घेतो त्याच्यावरती रायटिंग केलेलं असतं एमआरपी. एमआरपी म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइस. अगोदर आपल्याला सांगितलं जातं की एमआरपी म्हणजे मिनिमम रिटेल प्राइस, तसं नाही, ते मॅक्सिमम रिटेल प्राइस आहे एमआरपी म्हणजे. परत होलसेलर इन्व्हेस्ट डॅश कॅपिटल इन द बिझनेस. होलसेलर जर तो होलसेलर मी अगोदर सांगितलं की होलसेलर बल्कमध्ये क्वांटिटी घेतो आणि बल्कमध्ये रिटेलर्सला सेल करतो. सो बल्कमध्ये घेतो तर त्याला कोणत्या प्रकारचं कॅपिटल इन्व्हेस्ट करावं लागेल, स्मॉल कॅपिटल, लार्ज कॅपिटल किंवा लेस कॅपिटल. सो मेनली आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे की जर तो मोठ्या ह्याच्यामध्ये करत असेल, म्हणजे बल्किंग मध्ये गुड्स परचेस करत असेल आणि नंतर रिटेलरला सेल करत असेल, तर लार्ज क्वांटिटी ऑफ कॅपिटल त्याला लागणार आहे. तर असे हे जे आन्सर तुम्हाला लास्टला भेटून जाते. मॅच द पेअर्स पण आहे, परत ट्रू फॉल्स वगैरेचे हे आन्सर तुम्हाला भेटून जाईल, वन वर्ड वगैरे. सो नंतर आहे आन्सर इन वन सेंटेन्स. इंटरनल ट्रेड, हॉकर्स म्हणजे काय, पेडलर्स म्हणजे काय, ते जे मी तुम्हाला सांगितलं होतं आता की ह्याच्यावर क्वेश्चन पडू शकतो तेच येते. नंतर आहे एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स कन्सेप्ट. फॉलोइंग टर्म्स हे 2 मार्क्सला येऊ शकतं. होलसेल ट्रेड म्हणजे काय, किंवा वन प्राइस शॉप म्हणजे काय, डिपार्टमेंटल स्टोर म्हणजे काय, आणि आन्सर इन पण सांगितलं होतं. बरोबर, आन्सर द फॉलोइंग, डिस्टिंग्विश बिटवीन होलसेल रिटेलर, इंटिनरंट, जे मी अगोदर सांगितलं होतं तेच बुकमध्ये. सो हे झालं एक ओव्हरव्ह्यू ट्रेडचा. तर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. सो ते प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह केला जाईल. सो हे झालं ट्रेड. आणि आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ओसीएमचा थर्ड लेसन बघू. ओके, थँक्यू.